श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 12. श्री गणेशायनमा. हे गणाधीशा गणपती मयुरेश्वरा विमल कीर्ती, माझ्या हृदयी करुण वस्ती ग्रंथ कळसास नेहा. तू ज्ञानबुद्धीचा दाता, तू भक्त मनोरथ पुरविता, विघ्न न गाते संहारिता, तूच एक गणराया. तू साक्षात चिंतामणी, चिंतिलेले देशी जाणे, आपुल्या भक्तां लागुनी ऐसे पुरावे म्हणतात. माझ्या मणीची अवघी चिंता, लयास नेई एकदंता, लंबोदरा पार्वती सुता, भालचंद्रा सिंधुदारे. असो बच्चूलाल अग्रवाला होता एक अकोल्याला, धनकनक संपन्न भला, मनाचाही उदार जो. त्याने हकीकत कारंजाची, म्हणजे लक्ष्मीमंत घुड्यांची, कर्णोपकरणी ऐकली साची, तेने साशंक जाहला. ते खरे खोटे पाहण्यास विचार करी चित्तास, तो एके समयास महाराज आले अकोल्याला. येऊन बच्चूलाला घरी बैसते झाले ओट्यावरी, की गजानन साक्षात्कारी, भक्त आपुला जाणून. बच्चूलाला आनंद झाला, तो समर्थांसी ऐसे वदला, आज गुरुराया वाटते मला, आपली पूजा करावी. ऐसे ऐकता भाषण समर्थी तुकविली मान, जे साक्षात असे चिन्ह श्रोते संमती दिल्यांचे. बच्चूलालाने तयारी तात्काळ केली ओट्यावरी, षोडशोपचारे अत्यादारी पूजन त्याने आरंभिले. प्रथमता घातले मंगल स्नान, नानाविध उटणी लावून, मग करविले परिधान, वस्त्र पितांबर जरीचा, शालजोडी अंगावरी, भौमोल घातली काश्मीरी, एक जरीचा रुमाल शिरी, अभ्रेसमी बांधिला. गोफ घातिला गळ्यात, सलकडी ती हातात, करांच्या दाही बोटात, मुद्रिका घातल्या नाना परी, बहुमोल हिऱ्याची, वामकरी घातली पोवची, रत्नजडित कंठ्यांची, कंठी शोभा विशेष. जिलेबी राघवदास पेढे नैवेद्यास ठेविले पुढे, त्रयोदश गुणी ठेविले विडे एका लहान तबकात. अष्टगंध अरवजा अत्तर सुवासिक लाविले फार, त्याने अवघ्या अंगभर गुलाब पाणी शिंपडिले. एका सुवर्णाच्या ताटी दक्षिणा ठेविली शेवटी, ती होती फार मोठी, रुपये होन मोहोरांची. बेरीज करता 10,000 येईल ती साचार, ऐशी दक्षिणा होती थोर, किती वर्णन करू तिचे. श्रीफळ पुढे ठेवून विनय केले भाषण, महाराज माझे इच्छी म्हण, राम मंदिर बांधावया. या माझ्या ओट्यावरी अडचण होतसे भारी, मंडप तो घातला जरी उत्सवासी गुरुराया. त्या माझ्या मनोरथा पूर्ण करी ज्ञानवंता, ऐसे म्हणून ठेविला माथा, अनन्य भावे पायांवरी. त्यावरी साधू गजानन देते झाले आशीर्वचन, श्री जानकी जीवन तुझा करील पूर्ण हेतू. असो आज तू हे काय केले, मला पोळ्याचा बैल बनविले, हे अलंकार घालून भले, त्याचे काय कारण. मी न बैल पोळ्याचा अथवा घोडा दसऱ्याचा, मला या दागदागिन्यांचा काय सांगू उपयोग. अरे हे अवघे विष, मला नको त्यांचा स्पर्श, या नसत्या उपाधीस माझ्या मागे लावू नको. अथवा तू मोठा श्रीमान, हे दाखव या कारण, केलीस का हे प्रदर्शन, सांगमसी बच्चूलाला. जे आवडते जयाशी तेच द्यावे तयासी, मी वेडा पिसा संन्याशी, नागवा फिरतो गावभर. हे अवघे तुझे तुला लखलाभ असो बच्चूलाला, तुम्हा प्रापंचिकाला या द्रव्यांची जरूर. माझा यज्ञमाना भीमातटी, उभा विटेवरी जगजटी, तो काय माझ्यासाठी हे वैभव द्याया तयार नसे. ऐसे म्हणून काढिले दागिने अंगावरचे भले, चहू बाजूस फेकी आले वस्त्रांचीही तीच गती. 2 पेढे खाऊन निघून गेले गजानन, हा प्रकार अवलोकून केला शोक अकोल्यात बहुतांनी. त्यात काही कारंज्याचे लोक हजर होते साचे, ते म्हणती आपुल्या वाचे, अभागी आमुचा लक्ष्मण. त्याने बच्चूलाला परी पूजन केले आपुल्या घरी, परी कचरला अंतरी मोहधनाचा धरून. वरखडीचे भाषण केले विनय दाखवून, ते का समर्था कारण समजणे अशक्य आहे हो. देवी पूजा दांभिकांची, शब्दमयी असते साची, पूर्तता महावस्त्रांची होते त्यांच्या अक्षतेने. शर्करा खंडध्यानी ऐसे म्हणून या वदनी, कुचका दाना आणोनी ठेवी पुढे भुईमुगाचा. अशा दांभिक पूजनाचे फलही त्याच स्वरूपाचे, वाटोळे लक्ष्मणाचे याच कृतीने झाले हो. हा बच्चूलाल धन्य धन्य, जैसे केले भाषण तैसेच ठेविले वर्तन, जवाहून न आवळे. आता त्या वैभवाला ओहोटन हा ना शब्द उरला, संत कृपा झाली ज्याला, तो सुखीच राहत असे. बच्चूलालांनी तपास केला अवघ्या अकोल्यास, परीन लागला थांग त्यास, समर्थांचा कोठेही. असो एक पितांबर नावाचा शिष्य शिंपी जातीचा होता गजानन महाराजांचा, शेगावी मठामध्ये. त्याने सेवा बहुत केली, तपश्चर्या फळा आली, एके दिनी ऐसी झाली गोष्ट एका मठात. फाटके तुटके धोतर नेसला होता पितांबर, ते पाहून गुरुवर ऐशारीती बोलले, अरे तुझे नाव पितांबर, नेसण्यानं धडके धोतर, ढुंगणास पाहती नारी नर, ते तरी झाक वेड्या.
नाव म्हणे सोनूबाई, हाती कथलाचाही वळा नाही. गाव पाहता गंगाबाई आणि तडफडे तहानेने. तशातलाच प्रकार आहे तुझा साचार. हे फाटके धोतर पोतेऱ्याच्या उपयोगी. तेच नेसून बैससी ढुंगन जगाला दावीसी. हा गे दुपट्टा देतो तुसी नेसावया कारणे. तो न करिता अवमान राहे बाळा नेसून. यासी नको सोडू जाण कोणी काही केले तरी. पितांबर दुपटे नेसला हे असह्य झाले इतराला. भाऊच घातकी भावाला होतो स्वार्थ दृष्टीने. तो वेडा वाकडा प्रकार कशास बोलू साचार. गटाराचे उडविता द्वार घाण मात्र सुटते. हो, श्री गजानन स्वामी प्रत शिष्य होते असंख्यात. परी अधिकारी तयात दोन्ही हाताच्या बोटा इतके. पहा श्रोते कांतारी वृक्ष असती नाना परी. त्यातून क्वचित कोठेतरी नजरेस पडती चंदन तरू. त्या परीच होते येथे त्यांच्या शिष्य मंडळी ते. काही शिष्य पितांबरा ते टोचू लागले निरर्थक. हेच का तुझे शिष्यपण वस्त्र करीसी परिधान. जे का समर्था कारण ल्यावयाला उपयोगी. तुझी भक्ती कळून आली तू खुशाल चंद असेची मुळी. तू राहू नको ये स्थळी अपमान करण्या सद्गुरूंचा. तै पितांबर म्हणाला, मीन गुरुचा अपमान केला. उलट मान ठेविला आज्ञा ऐकून तयांची. वस्त्र हे मज त्यांनी दिले नेसावया सांगितले. तेच मी हो परिधान केले. ही का माझी अवज्ञा. ऐसी भोवती भोवती झाली शिष्यात तेढ माजली. ती मिटवावया माव केली ऐशा रीती गजानने. पितांबरास म्हणते गुरुवर, तू येथून जावे दूर. जाणते मूल झाल्यावर आई त्याला दूर ठेवी. माझी कृपा आहे खरी हे पितांबरा तुझवरी. जा हिंडून भूमीवरी पदन तासी तारासे. डोळ्यात आसवे आणून करून या साष्टांग नमन. मागे पाहे फिरफिरून सोडून जाता मठासी. पितांबर आला कोंडोलीसी व बसला वनाता आंब्यापाशी. चिंतन चालले मानसी निजगुरूंचे सर्वदा. तेथे होता रात्रभर उदय येता दिनकर. जाऊन बसला झाडांवर मुंगळ्यांची या त्रासाने. अवघ्या आम्रवृक्षावरी मुंग्या मुंगळे होते भारी. लहान थोर फांद्यावरी आला पितांबर जाऊन. परी निर्भय ऐसे सापडेना स्थान तयासी बसण्या जाणा. हेच कृत्य गुराख्यांना कौतुकास्पद वाटले. ते म्हणाले आपसात, हा माकडा परी कारे फिरत. हा वृक्षावरी सत्य हे काही कळेना. लहान सहान फांदीला निर्भयपणे फिरून आला. परी नाही खाली पडला हेच आहे आश्चर्य. दुसरा म्हणाला, यात काही आश्चर्य वाटण्याजोगे नाही. गजाननाच्या शिष्या ठाई ऐसे सामर्थ्य असते रे. यावरून हा त्यांचा शिष्य असावा खचित साचा. चला हा वेद आल्याचा वृत्तांत सांगू गावात. गोपमुखे वृत्त कळले कोंडोलीचे लोक आले. आम्रवृक्षापाशी भले कोण आले ते पाहावया. म्हणाले पौरवासी नर, हा ढोंगी असावा साचार. बळेच करतो वेडेचार गजाननाच्या शिष्यापरी. शिष्य गजानन महाराजांचा भास्कर पाटील होता साचा. झाला नुकताच अंत त्याचा अडगाव नामे ग्रामात. समर्थांचे शिष्य येथे येतील कशास. बळे करण्या उपवास सोडून बर्फी पेड्याला. पुसून एकदा यास पहावे तो काय म्हणतो ते ऐकावे. मग खरे खोटे ठरवावे उगीच तर्क नाही खरा. एक मनुष्य पुढे झाला पितांबरासी पुसू लागला. तू कोण कोठील कशास आला. गुरु तुझा कोण असे. पितांबर बोले त्यावर, मी शेगावाचा राहणार. मी शिंपी पितांबर शिष्य गजानन स्वामींचा. त्याची आज्ञा मज लागून करण्या झाली पर्यटन. म्हणून येथे येऊन वृक्षापाशी बैसलो. तो आंब्याच्या मुळाशी मुंगळे होते बहुवसी. म्हणून बैसलो फांदीसी वृक्षावरी जाऊन. ऐसे एकता तद्वाक्षण लोक कोपले दारुण. अरे मोठ्यांचे नाव सांगून चेष्टा ऐसा करू नको. काय म्हणे मी राजाची राणी आवडती आहे साची. खळगी भरण्या पोटाची आले मजुरी करावया. देशमुख त्या गावीचा शामरावे नामे साचा. तो बोलला ऐसी वाचा. अरे सोंगाड्या ऐक हे स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष आहे भगवान. त्यांचे नाव सांगून वट्टा त्यांना लावू नको. अरे वेडा एका काळी त्यांची ऐसी कृती केली. ऋतू नसता आणवली फळे आम्रवृक्षाला. त्यांनी फळे आणवली तू नुसती पाने आण भली. नाहीतरी या स्थली तुझी न धडगत लागेल. हा बळीराम पाटलाचा वृक्ष वठलेला आंब्याचा. तो पर्णयुक्त करी साचा आमच्या देखत ये काळे. ऐसेन जरी करशील तरी मार खाशील. खरा असल्यास होशील वंदे आम्हा कारणे. काकी शिष्य सद्गुरूंचे काही अंशी निगती साचे. बाप्पा त्यांच्याच तोडीचे हा आहे न्याय जगी. नको करू उशीर हा आंबा करी हिरवागार. तई ऐकता पितांबर गेला असे घाबरून. बोलला ऐसे नाडू नका माझी सारी कथा ऐका. एका खानीत निगती देखा हिरे आणि गारा हो. तैसाच मी गारपरी गजानन शिष्या भीतरी. बोलतो नाही वैखरी यत्किंचित खोटे हो.
गारेवरून खाणीस नाही येत जणी दोष, मी निज गुरुच्या नावास चोरून केले कसे ठेवावे. शामराव म्हणे त्यावर नको करू चरचर, संकट शिष्यास पडता थोर, ते धावा करती सद्गुरूचा. मग तो शिष्य त्यांचा जरी नसता कृतीने अधिकारी, तरी सद्गुरूंचा प्रभाव करी साह्य त्या आपल्या शिष्यास. ऐशी झाली आड विहीर पितांबऱ्यासी साचार, झाला विचारा चिंता तुर, काही न सुचे तयासी. त्या वठलेल्या झाडापाशी मिळाले अवघे पौरवासी, काय होते ते पहावयासी मुले बायकां समवेत. निरुपाय होऊन अखेर पितांबराने जोडिले कर, स्तवन मांडिले अपार आपल्या सद्गुरू रायांचे. हे स्वामी समर्थ गजानना, ज्ञानांबरीच्या नारायणा, पदनवताच्या रक्षणा, धावा आता ये काळी. माझ्यामुळे दोष तुला येऊ पाहतो भक्तपाला, आपुल्या ब्रीदासाठी पाला आणि व आम्रवृक्षाशी. माझी भिस्त तुझ्यावरी पाव माते लवकरी, ना तरी आली पाळी खरी मजला येथे मरण्याची. प्रल्हाद खरा करण्याला स्तंभी नरहरी प्रगटला, जनी चढविता सुळाला त्याचे पाणी जहाले. जनीचा भाव देवावर माझा आहे तुझवर, संत देवांत अंतर मुळीच नाही राहिले. देवतेची असती संत, संततेची देव साक्षात, मला लोक म्हणतात शिष्य गजाननाचा. माझे काही महत्व नाही ते अवघे तुझ्याटाही, पुष्पामुळे किंमत येई जगी सूत्रा कारणे. तू पुष्प आहे मी आहे सुत, तू कस्तुरी मी माती सत्य, तुझ्यामुळेच आले येथ संकट हे माझ्यावरी. आता न माझा अंत पाही गुरुराया धाव घेई, या वटलेल्या वृक्षा ठाई आणि परणे कोमल. लोकांसमणे पितांबर करा सद्गुरूंचा नामा गजर, जय जय गजानन साधूवर शेगावच्या अवलिया. लोक अवघे गजर करती तो पालवी फुटली वृक्षाप्रती, जनजनयनी पाहती त्या अगाध कौतुकाला. कोणी म्हणती असेल स्वप्न ते जे पडले आपणा लागून, पहा चिमटा घेऊन आपोपल्या करांनी. चिमटे घेऊन पाहती तो निमाली स्वप्नभ्रांती, यावरी कोणी ऐसे म्हणती ही नजरबंदी असेल. गारुड्याच्या खेळात वाद्या होती सर्पसत्य, खापऱ्या असून दृष्टीप्रत त्यांची रूपे दिसते की. तोही भ्रम नेमाला तोडून पाहता पर्णाला, फांदी वाटे तत्काळ आला चिक शुभ्रसा बाहेर. मग मात्र खात्री झाली वाळल्या वृक्षा पालवी फुटली, श्री गजानन माऊली खरीच आहे महासंत. आता पितांबराविषयी शंका न धरणे मानसी, चला घेऊन गावांसी हा त्यांचा शिष्य असे. यांच्या योगे करून कधीतरी गजानन येतील कोंडोली कारण, वासरांठाई गाय जैसी. ते अवघ्यांसी मानवले पितांबरासी मिरवित नेले, ऐसे जेव्हा दिव्य झाले तेव्हा भाव उदेला. जैसा समर्थाने आपुला शिष्य डोमगावी पाठविला, कल्याण नामे करून भला कल्याण करण्या जगाचे. तैसेच केले गुरुवरे श्री गजानन साजिरे, उदेले ते भाग्य खरे त्या कोंडोली गावचे. श्रोते अजूनपर्यंत तो आंबा आहे कोंडलीत, इतरांपेक्षा असंख्यात फळ येती तयाला. त्या पितांबराचे भजनी कोंडोली गाव लागला जाणी, जेथे जाईल हिरकणी तेथेही ती मोल पावे. मठ पितांबराच्या कोंडोलीत झाला साचा, आणि अंतही तयाचा ते ठिकाणी झाला हो. आता इकडे शेगावात महाराज आपल्या मठात एके दिनी उद्विग्न चित्त होऊन या बैसले. शिष्य त्यांचे कारण पुसू लागले कर जोडून, महाराज आपुले मन काहो अस्थिर जाहते. तै महाराज वदले लोकांना, आमुचा कृष्णा पाटील गेला, जो चिकन सुपारी आम्हाला रोज आणून देत असे. त्याची झाली आठवण, राम त्याचा मुलगा लहान, आता सुपारी चिकन कोण देतो या ठाया. राम थोर झाल्यावरी करील माझी चाकरी, म्हणून मी या मठांतरी आलं ना तयार राहावया. ऐसे महाराज बोलता जना लागली चिंता, महाराजांचा विचार आता दिसतो इथून जाण्याचा. म्हणून कसेही करून जाऊन द्यावे त्या कारण, चला आपण धरू चरण महाराजांचे येळेवा. ऐसा विचार मिळून केला मंडळी आली मठाला, श्रीपतराव बंकटलाला ताराचंद मारुती. मंडळींनी धरिले चरण महाराज आम्हा सोडून, तुम्ही आपुले ठिकाण राहण्याचे अन्य करू नये. तुमची इच्छा असेल जेथ तेथेच राहा शेगावात, परी सोडण्याचे मनात ग्रामही आणू नका. ते महाराज वाणी निघाली, तुमच्या गावात आहे दुपळी, मला कोणाची जागा मुळी नको येथे राहावया. जी कोणाची नसेल ऐशी जागा जरी द्याल, तरीच राहणे होईल माझे या शेगावी. ऐसी गोष्ट ऐकली तेव्हा मंडळी चिंतावली. समर्थांनी आज्ञा केली मोठ्या पेचांची आपणा. कोणाच्या जागेत राहण्यात तयार नाहीत, सरकार यांच्या प्रित्यर्थ जागा ती देईल कशी. भूषण आपल्या साधूंचे सरकारास नाही साचे, बंकटलाल बोलला वाचे ऐसे संकट घालू नका. सरकार धार्मिक कृत्याला जागा देईल हा न उरला, भरवसा तो आम्हाला हे राज्य परक्यांचे.
म्हणून आम्हापैकी कोणाची जागा घ्या मागून साची, आहे तयारी आमुची ती तुम्हा द्यावयास. समर्थ केले भाषण, काय ही तुमचे अज्ञान, जमिनीची मालकी पूर्ण आहे सच्चिदानंदाची. राजे कित्येक भूमीवरी आजवरी झाले तरी, जागा कशाची सरकारी, इचा मालक पांडुरंग. व्यवहारदृष्ट्या मालकपण येथे राज लागून, त्यांचे नाही भूषण, तुम्ही प्रयत्न करा जा. जागा मिळेल प्रयत्न करिता, पुढे नका बोलू आता, हरी पाटलाच्या हाता यश येईल निसंशय. हरी पाटलाकडे आली मंडळी ती अवघी भली, त्यांच्या सल्ल्याने मागितली जागा अर्ज करून. बुलढाण्याच्या सर्वाधिकारी साहेब होता नामेकरी, त्याने 1 एकर जागा खरी अर्जावरून दिली असे. आणि ऐसे म्हणाला, तुम्ही 2 एकास्तव अर्ज केला, परी मी तूर्त तुम्हाला 1 एकर देत असे. तुम्ही 1 वर्षात जागा केल्या व्यवस्थित, तुमचा मी पुरवीन हेत, जागा अनेक देऊन या. तो ठराव सरकारचा आहे दमडी नमूद साचा, समर्थाच्या वाणीचा प्रभाव खचित लोकोत्तर. मग हरी पाटील बंकटलाला निघते झाले वर्गणीला, द्रवनिधी क्षणात जमला आणि काम सुधाले सुरू. या पुढील अवघे वृत्त येईल पुढल्या अध्यायात. सत्पुरुषाचा पूर्ण